पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि याच पुण्यात जगभरातील अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येत असतात। असं असताना पुण्यातील पेठेत असलेल्या नोमेव शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी पालकांनी शिक्षिकेच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या नूतन मराठी शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी हा घोळका करून बसला असताना वर्गात दंगा करत असल्याचे पाहून शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे। याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मारहाणीचा हा प्रकार एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये कैद केला आहे। हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पूजा केदारी असं या मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे। मुलाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार गंभीर असून त्याबाबत संस्थेने त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी पालकांनी केली आहे। तसेच यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली असल्याचं देखील समोर आल्याचं पालकांना समजलं आहे। माझं नाव माया शिवाजी लोंढे। माझ्या मुलाला 2-4 दिवस झालं आम्हाला कळलेलं, 1 महिना झालं मारलेलं त्याला। आम्हाला काय माहीत नव्हतं, त्याने काय आम्हाला घरी सांगितलेलं नाही। तो नापास करताना भीतीपोटी त्याने सांगितलेलं नाही घरी। आणि 3-4 दिवस झाला आमच्या शेजारच्या इथं व्हिडिओ आला, व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ आला शेजारच्या इथं। तेव्हा मला ते शेजारच्या बाईंनी सांगितलं की तुमच्या पोराला असं मारले म्हणून। बघितलं मी तेव्हा मग मी चौकीत गेले आणि कशा पद्धतीने मारले माझ्या पोराला बघा। आणि काही बी चुकी नसताना त्याची काही बी चुकी नाही आहे त्याची। त्या फक्त मस्ती करतात। कुठल्या शाळेत मस्ती नाहीत करत पोरं, सगळ्याच शाळेत मस्ती करतात पोरं। बरं सांगायचं होतं पालकांना, तुम्ही बोलून घ्यायचं होतं पोरं मस्ती करतात म्हणून। पण हे कचऱ्याच्या डब्यात असं तोंड घालून लातांनी मारलं, हे पोरांनी व्हिडिओ चोरून काढलेला आहे थोडासा। आणि त्या बाईवर कडक कारवाई झाली पाहिजे। आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे। त्या शिक्षकेला शाळेत पण नाही पाहिजे ना, हे प्रवेश नाही पाहिजे। आम्ही अजून आता हे मारले कसं तुम्ही बघा सर, आणि मग सांगा मला, असं लातांनी बुक्यांनी असं हात पिरगळून केस लुचून कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून असं मारलेलं आहे त्याला। मग तुम्ही असं मारू द्या ना। मग दोन आम्ही मारलं का? आम्ही विचारलं त्याला, तो म्हणला माझी काय नाही आहे चुकी याच्यात, मी फक्त मस्ती करत होतो। मग बाकीची पोरं होती, बाकीची पोरं म्हणलं उठून गेली, मी मध्ये बसलेलं होतं आणि तो सापडला फक्त। मग असं पद्धतीने मारलेलं आहे बघा। आणि ह्याच्या अगोदर पण 9वीचे विद्यार्थी पास होऊन गेलेले आहेत ना 10वीच्या वर्गात, त्या वर्गातल्या मुलांना पण असंच मारलेलं आहे। त्या मुलांची पण तक्रार आहे, पण त्यांच्याकडे सबूत नाही आहे। आणि या मुलांनी आता मोबाईल न्यायला शाळेत हे अलाउड नाही आहे, पण ज्या मुलांनी व्हिडिओ काढले ना त्याचं तर स्वागतच झालं पाहिजे। माझं शिवाजी लोंढे नाव। आणि मला माझ्या मुलाला कळालं, म्हणजे हानमार केलेलं कळालं, तेव्हा मग मी दुसऱ्या दिवशी गेलो चौकीतनं मग चौकीत कंप्लेंट दिली। शेजार मुलांनी काही सांगितलेलं नाही मला, मग शेजारच्या बाईने सांगितलं मला, म्हणजे मोबाईलवर आलं होतं काय मारीचं। मग काय केलं? तर मग मी चौकीत गेलो, नाही का गप्पा गोष्टी करत होतो। टीचर घोळका करून बसलेलो, टीचर आल्या, आम्ही त्यांना गुड मॉर्निंग वगैरे बोललो। टीचर म्हणले आम्ही ह्या टायमिंगला मी अभ्यास नाही घेणार, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त शांत बसा। आम्ही बोलायला लागलो तरी पण टीचर म्हणल्या की शांत बसा 2दा-3दा बोलल्या। माझे शेजारी माझे मित्र होते, ते पळाले आणि टीचर आले जवळ, त्याच्यामुळे ते पळाले आणि मीच गावलो त्यांना। टीचरांनी मला पुढे नेलं आणि मारलं। दंगा करत होता का? मस्ती नाही, आम्ही बोलत बसलेलो। लाता बुक्क्यांनी आणि परत कचऱ्याचा डबा आहे ना, तो कोपऱ्यात नेऊन मारलं ते। मी घरी नव्हतो, सांगितलं मला भीती वाटत होती त्याच्यामुळे। काय भीती वाटायची? की नापास करतील वगैरे त्याच्यामुळे। मग हे व्हिडिओ कोणी दिला घरच्यांना? शेजारच्यांनी आमच्या। काय म्हटलं तो? ते म्हणले हवं का तुमच्या मुलाला किती मारले। मला माझ्या हातात व्हिडिओ आलेला, पण मी नाही का घरी नव्हतं दाखवला। नाही त्या फर्स्ट टाइमच आलते आमच्या वर्गावर।
त्या शिक्षिकेला बाकीच्या मुलांना अशी मारहाण केलेली आहे का कधी? काय काय आमच्या इथले तो तिघ जण बोलत होते की केले. हो ना. एक जण बोलतो म्हणजे की या टीचर पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दिली? काय म्हणले पोलीस? पोलीस म्हणले आम्ही कारवाई करतो.